शेवटी मागच्या कित्येक दिवसापासून आपण जे मीडियामध्ये चालवत होतात की मी इकडे जाणार तिकडे जाणार, आज त्याचा अंत झालेला आहे. या देशाचे लोकमान्य नेते सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात व या महाराष्ट्राचे सगळ्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बावनकुळेजी, या सगळ्यांच्या नेतृत्वात आता मी या महाराष्ट्रात काम करणार आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. शेवटी कुणाच्या नेतृत्वात काम करायचं, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, जो या देशाचा विकास करू शकतो. त्याच पद्धतीनं सन्माननीय मोदीजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आजपासून काम करायला सुरुवात करत आहे. सर, पण रामटेकची जी जागा आहे ती सध्या हॉटस्पॉट झालेली आहे, तिथून तुम्ही लढणार. काल काँग्रेसने सुद्धा तिथे बर्वे मॅडम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे थेट सामना राजू पारवे विरुद्ध बर्वे असा होणार का? होईल, पण आता काय निवडणूक आहे त्याच्यामध्ये नक्कीच मी रामटेकचा गड यावेळेस नक्कीच सर करणार. कारण मागच्या कित्येक वर्षापासून तिथे रामटेकमध्ये शिवसेनेचा हा गड राहिलेला आहे, शिवसेना आणि महायुतीचा हा गड राहिला आहे. याही वेळेस आपण तो गड रामटेकचा सर करू. सर, काँग्रेस सोडण्यामागे नेमकं कारण काय सर? मी आता कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही, पण कुणाचं पायपूस कोणाच्या हातात राहिलं नाही आहे. शेवटी हा देश ज्या पद्धतीनं सन्माननीय मोदी साहेब समोर नेत आहे आणि महाराष्ट्र आता तिन्ही महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं समोर नेत आहे, जे दिसत आहे की जे देशाचं नेतृत्व या देशाला समोर नेऊ शकते, त्याच्यासोबत मी राहण्याचा निश्चय केला आहे. एक भाजपचा सुद्धा काही सूर होता विरोधाचा, बरेचसे लोक राजीनाम्याच्या देखील तयारीमध्ये होते. तुम्ही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे ही सगळी नाराजी दूर होईल आणि महायुतीला मोठा विजय त्या ठिकाणी मिळेल असं वाटतं तुम्हाला? बिलकुल नक्की. महायुतीचे सर्व आमचे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, आम्ही सर्व लोक एका ठिकाणी येऊन काम करणार, एक दिलानं काम करणार. तिथे कुठेही अडचण नाही आहे माझ्या लोकसभेत. नाराजी भाजपच्या नेत्यांची अजिबात कुठेही नाराजी नाही. एखाद्या वेळा होऊ शकते की त्यांना असं वाटत होतं की ही सीट आपल्याकडे सुटेल, पण काही अडचणीमुळे ती तिकडे सुटली नाही. ती आता सीट शिवसेनेकडे आली. आम्ही सर्व लोक एक दिलाने काम करणार आहेत. किती मोठ्या मताधिक्याने तुमचा विजय होईल असं वाटतं? 2 लाखाच्या फरकाने मी ही निवडणूक जिंकणार आहे. थँक्यू सर.